भारताच्या संघाने अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत विरारच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात इंग्लंड संघाचा धुव्वा उडवला आहे. झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात वैभव सूर्यवंशीने 175 धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात 411 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडच्या संघानेही या धावांचा पाठलाग करत धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण 100 धावांनी अंतिम सामना भारताच्या संघाने आपल्या नावे केला आणि 6व्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला शतकवीर ॲरॉन जॉर्ज अवघ्या 9 धावा करून माघारी परतल्यामुळे सुरुवातीला हा निर्णय फसल्यासारखे वाटले, पण त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी मिळून 142 धावांची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिप दरम्यान आयुष म्हात्रेने 41 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या 80 बॉलमध्ये 15 चौकार आणि 15 षटकारांच्या साहाय्याने 175 धावांची खेळी केली. या दोघांच्या वादळी फलंदाजीमुळे संघ मजबूत स्थितीत पोहोचला. त्यानंतर वेदांत त्रिवेदी 32 आणि विहान मल्होत्राने 30 धावांची खेळी केली. शेवटी अभिज्ञान कुंडूने 40 आणि कनिष्क चौहानने नाबाद 37 धावांची खेळी करून संघाची धावसंख्या 9 गडी बाद 411 धावांवर पोहोचवली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 412 धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही सुरुवातीला मोठा धक्का बसला. सलामीवीर जोसेफ मुरेस अवघ्या 17 धावा करून माघारी परतला. त्यानंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेयसने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. डॉकिन्सने 66 धावा केल्या तर मेयसने 45 धावा केल्या, पण हे दोघेही मोठी खेळी करू शकले नाहीत आणि या सामन्यात भारताच्या संघाने बाजी मारली. भारतीय संघाला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळाल्यानंतर संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याच्या निवासस्थानी जल्लोष सुरू झाला आहे. ढोलताशा वाजवून आणि फटाके फोडून त्याचे कुटुंबीय आनंद साजरा करत आहेत, तर त्याच्या वडिलांनीही अत्यंत भावूक होत संघाच्या विजयाबाबत आणि आयुष म्हात्रेच्या या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. वसईतील नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट तर आहेच, पण अंडर-19 विश्वचषक स्पर्धा आयुष्यात एकदाच खेळाडूंना खेळता येते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने क्रिकेटरचे करिअर घडत जाते. त्यामुळे अंडर-19 स्पर्धा ही लाईफटाईम अचीवमेंट आहे. त्यामुळे या यशात आपला सहभाग असणं, आपण त्याचे नेतृत्व करणं आणि ती ट्रॉफी आपल्या घरी घेऊन येणं याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. त्याच्या या यशात वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक व्यक्तींचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया आयुष म्हात्रेचे वडील योगेश म्हात्रे यांनी दिली आहे. आयुष हा वयाच्या 5व्या वर्षीपासून क्रिकेट खेळत होता. लहानपणापासूनच आयुष क्रिकेटसाठी ध्येयवेडा बनला होता. वडील योगेश कमलाकर म्हात्रे, आई जागृती म्हात्रे, आजोबा सुधाकर म्हात्रे आणि आजी गंगूबाई म्हात्रे यांनी आयुषच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयुषच्या क्रिकेटची सुरुवात अमेय क्रिकेट क्लबच्या माध्यमातून झाली. त्यानंतर साईनाथ क्रिकेट क्लब विरार, मुंबई न्यू हिंद क्लब, VN सुळे गुरुजी हायस्कूल माटुंगा, हिंदू किलांनी, त्यापूर्वी किंग जॉर्ज शाळा यातून आयुष क्रिकेट खेळत गेला. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अंडर-14 मध्ये तो नियुक्त झाला आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला मोठे केले. रणजी इराणी ट्रॉफी खेळला होता. आता त्याने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकल्याने कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. वसईच्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये 6व्यांदा भारताने बाजी मारल्यानंतर वसई विरारसह आयुष म्हात्रे यांच्या घरासमोर एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. अंडर-19 टीमचा कर्णधार आयुष म्हात्रे याच्या विरारच्या बोळिंज येथील परिसरात जल्लोष पाहायला मिळत आहे. बँड बाजा वाजवत परिसरातील नागरिकांनी नाचत आनंद साजरा केला आहे. आयुष म्हात्रे याच्या घराबाहेर चाहत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आहे, तर त्याच्या वडिलांनी हा आमच्यासाठी खूप मोठा आनंद असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर अशा प्रकारे आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला. अशाच एकदम खास माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.